बातमी आहे संगीता वानखेडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जरांगेंसह शरद पवारांचीही एसआयटी चौकशी करा। संगीता वानखेडे या पुन्हा आक्रमक झालेल्या आहेत, त्यांनी ही मागणी केली आहे। संगीता वानखेडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरती आरोप झाल्यानंतर संगीता वानखेडे यांचे पडसाद जे आहेत, त्यांच्या प्रश्नांचे पडसाद जे आहेत ते विधिमंडळामध्ये पडताना आज पाहायला मिळाले। आपल्यासोबत स्वतः संगीता ताई आहेत। ताई, अशा प्रकारे आता विधिमंडळाने देखील दखल घेतलेली आहे, एसआयटीची मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते। नेमकी काय आता पुढची भूमिका आहे? पुढची भूमिका हीच असणार आहे, जे कोण तुम्हाला त्याच्यामध्ये गुन्हेगार दिसत आहेत किंवा जे कोण तुम्ही त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला संशयित दिसत आहेत त्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि कसून चौकशी करा। जे काय आहे ना चिट्टापिट्टा तो समाजासमोर लवकरात लवकर येणार आहे। त्याचं कारण जरांगेने घातलेला कालचा गोंधळ, जरांगेने घातलेला परवाचा गोंधळ जो काय होता ना, जरांगेला माहिती होता आता की आता ज्या वेळेला ते शैलेंद्र पवार यांना ताब्यात घेतलं, कारण त्यांच्या जे काय नियोजन असायचं ना ते शैलेंद्र पवार यांच्या माध्यमातून असायचं, ऋषिकेश बेद्रे यांच्या माध्यमातून असायचं। परंतु गुन्हे दाखल झाल्यानंतर ऋषिकेश बेद्रे कुठेतरी थोडेसे मागे सरले होते, कारण त्यांना समाजापुढे हे दाखवायचं नव्हतं जे काय आहे ते। परंतु शैलेंद्र पवारला मात्र ताब्यात घेतल्यानंतर ह्यांना कळून गेलं की आता आपला खेळ संपलेला आहे। हे जो सामाजिक कार्यकर्ता असतो ना तो असा कधीच करत नाही। तुम्हाला जर शिव्या द्यायच्या होत्या तुम्ही देवेंद्र फडणवीसला द्यायच्या होत्या, तुम्ही ब्राह्मण आहे का त्या जातीला शिव्या देत होत्या? कारण यामध्ये चौकशी कोणाकोणी झाली पाहिजे, कोणती चौकशी झाली पाहिजे? मी नावं घेतलेत की ऋषिकेश बेद्रे आहेत, टोपे आहेत, सर्वात महत्वाचं तर टोपेची पण चौकशी करा की का ते ज्या दिवशी दगडफेक झाली त्या दिवशी ते तिथं काय करत होते, त्यांच्या तिथनं निघाल्यानंतर 5-6 मिनिटात दगडफेक कशी काय झाली, हे सगळं काही उघडकीस आलेलं आहे। कुणाच्या घरात कोणाची चौकशी झाली? ऋषिकेश बेद्रे आहे, टोपे आहेत, त्याच्यानंतर आता ते शैलेंद्र पवार आहेत, त्याच्यानंतर ते बाळासाहेब इंगळे आहेत आणि त्यांचा सरपंच तो आता मी नाव घेतलं होतं बघा, विसरले मी त्यांचं नाव, तर त्यांना तारक, त्यांचं पूर्ण नाव नाही मला माहिती, सरपंच तारकला सगळ्यात पहिलं ताब्यात घ्यावं। जरांगेंची नको? बिलकुलच व्हावी, यांची झाली की जरांगेची होणारच आहे, आणि यांची सगळ्यांची झाली की पवारांची नको? बिलकुलच होणार ना, हे येणारच आहे समोर, हे सगळ्याच शरद पवारांची पण झाली पाहिजे, ते होणार ना। यांची एसआयटी चौकशी लावली ना तुम्ही, ते बरोबर बाहेर येणार आहे सगळेच। नक्की। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।